बातमीतून संभाजीनगरमधील वेदांत हॉटेलची 25% रक्कम न भरल्यास लिलाव रद्द होणार असल्याचं समजतंय। शिरसाट यांच्या भूमिकेकडे सध्या लक्ष आहे। छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशन रोडवरील विट्स हॉटेलच्या मालमत्तेच्या लिलावातून माघार घेतल्याचं पत्र सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लाईज या कंपनीनं अद्याप सादर काही केलं नाहीये। 25% रक्कम भरण्यासाठी 20 जून ही शेवटची मुदत आहे आणि मुदतीच्या आत रकमेचा भरणा झाला नाही तर हा जो लिलाव आहे तो रद्द होईल असं उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी गुरुवारी सांगितलं। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। संभाजीनगरमधील वेदांत हॉटेलची 25% रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे। 20 जून ही मुदत आहे। त्या तारखेपर्यंत जर ही रक्कम भरली नाही तर हा जो लिलाव आहे तो रद्द होईल। त्यामुळे शिरसाट यांच्या भूमिकेकडे सध्या सगळ्यांचं लक्ष आहे। गेल्या महिन्यात प्रशासनाने वेदांत हॉटेल मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया राबवलेली होती आणि 20 तारीख ही मुदत दिलेली होती। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, महिनाभरापूर्वी आपण पाहिलं की प्रशासनाने वेदांत हॉटेलच्या लिलावाची जी प्रक्रिया होती ती पार पाडली होती आणि त्यामध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांचे जे चिरंजीव आहे सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीने सर्वोच्च बोली लावली होती आणि त्यानंतर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते। प्रक्रियेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। त्यानंतर माघार घेणार असल्याचं स्वतः पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं। मात्र माघारीचे पत्र अजून प्रशासनाला मिळालेले नाही आणि ती 25% रक्कम भरायची जी तारीख होती ती दिनांक शेवटची होती की आज 20 जून आहे आणि आतापर्यंत तो पत्र प्राप्त झालेलं नाहीये। त्यामुळे आज ही 25% रक्कम सिद्धांत शिरसाट यांच्याकडून भरली जाते की मग माघारीचं पत्र प्रशासनाला दिलं जातं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। जर का माघारीचं पत्र दिलं गेलं किंवा 25% रक्कम भरली गेली नाही तर या हॉटेलचं पुन्हा एकदा लिलाव होणार आहे। त्यामुळे शिरसाट काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच सचिन, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलांचा या लिलावामध्ये सहभाग होता। त्यानंतर वाद झालेला होता। वादानंतर संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांनी माघार सुद्धा घेतलेली होती। शिरसाट यांच्या माघारीनंतर अद्यापही लिलाव काही झाला नाहीये आणि 20 जून ही मुदत ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर हा लिलाव रद्द होणार। Thank you.